1865मध्ये या कवितेला लिहिलं गेलं व 1865मध्येच हिला पब्लिशड पण केलं गेलं. 1865मध्ये मित्रांनो एक खूप मोठी दुःखद घटना झाली होती आणि ती म्हणजे 16वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचं ॲसॅसिनेशन म्हणजेच यांची हत्या झाली होती. मित्रांनो 1865मध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर जो झाला होता त्यामध्ये त्यांची हत्या झाली होती आणि या कवितेमध्ये अब्राहम लिंकन यांना एक कॅप्टन मानलं गेलं आहे आणि अमेरिकेला एका जहाजासारखं मानलं गेलं आहे. मित्रांनो खूपच इंटरेस्टिंग अशी ही पोयम. फर्स्ट स्टॅन्झा. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, अवर फिअरफुल ट्रिप इज डन. स्पीकर आपल्या कॅप्टनला म्हणत आहे आपला जो भयानक भीतीदायक प्रवास होता तो आता संपला आहे. द शिप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक, द प्राइज वी सॉट इज ओन. जो आपला जहाज आहे त्याने प्रत्येक भयानक वादळाचा सामना केला आहे. आज ज्याच्यासाठी आपण प्रयत्न केला होता ते बक्षीस आपण जिंकलेलं आहे. द पोर्ट इज नियर, बंदर जवळ आहे. द बेल्स आय हिअर, मी घंटीचा आवाज ऐकू शकतो. जे लोक किनाऱ्यावर उभे राहून घंटा वाजवत आहेत त्या घंटीचा आवाज मी ऐकू शकतो. द पीपल ऑल एक्झल्टिंग, आणि सर्व लोक खुश आहेत, सर्व जनता खुश आहे. व्हाईल फॉलो आईज द स्टेडी खीन, द वेसल ग्रीम अँड डेअरिंग. ते लोक जे किनाऱ्यावर उभे राहून या गंभीर आणि निर्भीड जहाज जे वापस येत आहे ना याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बट ओ हर्ट हर्ट हर्ट. आपल्या कॅप्टनला तो म्हणत आहे अरे देवा देवा हिम्मत हारू नका. डोंट गिव्ह अप. ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड, ही वाहणारी रक्ताची लाल थेंब. ओ द ब्लीडिंग ड्रॉप्स ऑफ रेड, ही वाहणारी रक्ताची लाल थेंब. काय सांगतात बघू. व्हेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज, की जहाजाच्या छतावर माझे कॅप्टन पडलेले आहेत. फॉलेन कोल्ड अँड डेड, त्यांची बॉडी त्यांचं शरीर जे आहे ना ते पूर्णपणे थंड पडलेले आहे आणि ते मरण पावलेले आहे. सेकंड स्टॅन्झा. ओ कॅप्टन, माय कॅप्टन, राईज अप अँड हिअर द बेल्स. ओ कर्णधार, ओ कॅप्टन, उठा उठा. ओ घंटीचे आवाज ऐका. राईज अप, फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग, फॉर यू द ब्युगल ट्रिल्स. उठा, तुमच्यासाठी झेंडा फडकत आहे, तुमच्यासाठी ब्युगल म्हणजे तुतारी वाजत आहे. फॉर यू बुके अँड रिबन ब्रेथ, तुमच्यासाठी पुष्पगुच्छ, रिबीन, फुलांचे हार सर्व तयार आहेत. फॉर यू द शॉर्स क्राउडिंग, किनाऱ्यावर जी गर्दी उभी आहे, जी गर्दी झाली आहे ती गर्दी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. फॉर यू दे कॉल, तुमच्यासाठी हे सगळे आले, ते तुम्हाला बोलवत आहेत. द स्वेईंग मास, ही लोकांची गर्दी समुद्राच्या लहरीसारखी आहे. देअर ईगर फेसेस टर्निंग, तुम्ही त्यांचे उत्साहित चेहरे पहा, त्यांची उत्सुकता बघा. हेअर कॅप्टन डिअर फादर. आता स्पीकर कॅप्टनला अब्राहम लिंकनला या देशाचे फादर म्हणत आहे. ज्यांनी या देशातील गुलामी हटवली, ज्यांनी या देशाला सुधरवलं त्यांना या देशाचा फादर म्हणत आहेत. दिस आर्म बीनेथ युअर हेड, ते म्हणत आहे जो माझा हात आहे ना तो तुमच्या डोक्याच्या खाली आहे. त्याने कॅप्टनच्या डोक्याला आपल्या मांडीवर घेऊन म्हणतो की माझा जो हात आहे तो तुमच्या डोक्याच्या खाली आहे. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू हॅव फॉलेन कोल्ड अँड डेड. त्याला भरोसा वाटत नाही मित्रांनो की त्याचा कॅप्टन म्हणजेच अब्राहम लिंकन डेड झाले आहेत. तो म्हणतो की जर हे सर्व स्वप्न असते तर, की जहाजाच्या छतावर अशा प्रकारे माझ्या डोळ्यासमोर आपली डेड बॉडी पडली आहे, ही बॉडी एकदम थंड झालेली आहे, जे मी बघत आहे ते जर स्वप्न असतं तर. थर्ड स्टॅन्झा. माय कॅप्टन डज नॉट ॲन्सर, माझे कप्तान, माझे जे काही कर्णधार आहेत ना ते काही उत्तर देत नाहीत. हिज लिप्स आर पेल अँड स्टील, त्यांचे ओठ पिवळे व निस्तेज झाले आहेत आणि ते एकदम शांत झालेले आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म, माझ्या राष्ट्रपित्याला माझ्या बाहूची देखील जाणीव होत नाही. ही हॅज नो पल्स नॉर व्हील, त्यांची नाडी गायब झालेली आहे, त्यांचे हृदयाचे ठोके मित्रांनो बंद पडलेले आहेत, त्यांची इच्छा पण नाही आहे आता.
द शिप इज अँकर्ड सेफ अँड साऊंड, इट्स ओएज क्लोज्ड अँड डन. या ओळीचा अर्थ आहे जहाज आता सुरक्षित किनाऱ्यावर पोहोचला आहे. जहाजाने लंगर टाकून त्याला उभं केलं आहे. ही भीतीदायक ट्रिप पूर्ण झालेली आहे. फ्रॉम फिअरफुल ट्रिप, अत्यंत भीतीदायक असा हा प्रकार होता. द विक्टर शिप, एक विजयी असं हे जहाज आहे. कम्स इन विथ ऑब्जेक्ट ओन, जे काही आपल्याला हवं होतं ते साध्य झालेलं आहे. एक्झॉल्ट अ शॉर्स अँड रिंग अ बेल्स, जी किनाऱ्यावर गर्दी झालेली आहे. स्पीकर त्यांना म्हणत आहे की तुम्ही आपली घंटा वाजवा, आनंद साजरा करा. बट आय विथ मॉर्नफुल ट्रेड, परंतु मी स्वतः अतिशय दुःखात आहे आणि माझे जे पाऊल आहे ना ते अतिशय दुःखाने मी टाकत आहे. वॉक द डेक माय कॅप्टन लाईज फॉलेन कोल्ड अँड डेड, मी आपल्या जहाजाच्या छतावर जाईन, तेथे माझे कर्णधार, माझे राष्ट्राध्यक्ष पडले आहेत, ज्यांची बॉडी, ज्यांचं शरीर पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ते मरण पावलेले आहेत.